श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा 33वा सर्ग वाचणार आहोत आणि हा सर्ग जरा जास्त मोठा आहे, त्यामुळे आपण हा 2-3 भागात असा 2-3 दिवस मिळून वाचणार आहोत. आणि हा सर्ग वाचून झाल्यानंतर आपले चौथ्या खंडातले युद्धकांड हा भाग वाल्मिकी रामायणाचा वाचून पूर्ण होणार आहे. आणि यानंतर श्री वाल्मिकी रामायणातलं उत्तरकांड हा भाग आपण वाचायला सुरुवात करणार आहोत. आता आपण युद्धकांडाचा शेवटचा सर्ग वाचूया. भरत श्री रामचंद्रांकडे दृष्टी लावून हात जोडून उभा होता. त्याचे शरीर हर्षाने पुलकित झाले होते. त्याने दुरूनच अर्घ्य पाद्य इत्यादीद्वारे श्रीरामांचे विधिवत पूजन केले. विश्वकर्म्याद्वारे मनाने रचलेल्या त्या विमानावर बसलेले विशाल नेत्रांचे भगवान श्रीराम वज्रधारी इंद्रासारखे शोभत होते. विमानाच्या वरच्या भागात बसलेल्या बंधू श्रीरामावर दृष्टी पडताच भरताने विनीत भावाने त्यांना त्याच प्रकारे प्रणाम केला की ज्या प्रकारे मेरू पर्वताच्या शिखरावर उगवलेल्या सूर्यदेवाला द्विजलोक नमस्कार करतात. तेवढ्यात श्री रामचंद्रांच्या आज्ञेनुसार ते महान वेगशाली हंसयुक्त उत्तम विमान पृथ्वीवर उतरले. भगवान श्रीरामांनी सत्यपराक्रमी भरताला विमानावर आरूढ करून घेतले. तेव्हा त्याने श्री रघुनाथांपाशी पोहोचल्यावर मुदित होऊन पुन्हा त्यांच्या श्रीचरणी साष्टांग प्रणाम केला. दीर्घकाळानंतर दृष्टीपथात आलेल्या भरताला उचलून श्री रघुनाथांनी आपल्या मांडीवर घेतले आणि मोठ्या आनंदाने त्याला हृदयालिंगन दिले. त्यानंतर शत्रूंना संताप देणाऱ्या भरताने लक्ष्मणाची भेट घेऊन त्याचा प्रणाम ग्रहण करून विदेह राजकुमारी सीतेला मोठ्या प्रसन्नपणे प्रणाम केला आणि आपले नावही सांगितले. त्यानंतर कैकेयी कुमार भरताने सुग्रीव, जांबवान, अंगद, मैंद, द्विविद, नील, ऋषभ, सुषेण, नल, गवाक्ष, गंधमादन, शरभ आणि पनस यांना पूर्ण रूपाने आलिंगन दिले. ते इच्छेनुसार रूप धारण करणारे वानर मानव रूप धारण करून भरताला भेटले आणि त्या सर्वांनी महान हर्षाने उल्हासित होऊन त्यावेळी भरताची ख्याली खुशाली विचारली. धर्मात्म्यामध्ये श्रेष्ठ महातेजस्वी राजकुमार भरताने वानरराज सुग्रीवाला हृदयाशी धरून म्हटले, सुग्रीवा, तू आम्हा चौघांचा 5वा भाऊ आहेस. कारण स्नेहपूर्वक उपकार करणारा कोणताही मित्र आपला बंधूच असतो. अपकार करणं हे शत्रू लक्षण आहे. त्यानंतर भरताने बिभीषणाला सांत्वनपर बोलण्याच्या उद्देशाने म्हटले, राक्षसराज, मोठ्या आनंदाची गोष्ट हीच आहे की तुमच्या मदतीनं श्री रघुनाथांनी अत्यंत दुष्कर कर्म पुरं केलं आहे. त्यावेळी वीर शत्रुघ्नानेही श्रीराम आणि लक्ष्मण यांना प्रणाम करून सीतेच्या चरणी विनयपूर्वक मस्तक झुकविले. माता कौसल्या शोकामुळे अत्यंत दुर्बल आणि कांतीहीन झाली होती. तिच्यापाशी पोहोचून श्रीरामांनी प्रणत होऊन तिचे दोन्ही पाय पकडले आणि मातेच्या मनाला अत्यंत हर्ष प्रदान केला. मग सुमित्रा आणि यशस्विनी कैकेयीला प्रणाम करून त्यांनी सर्व मातांना अभिवादन केले. मग ते राजपुरोहित वसिष्ठांकडे आले. त्यावेळी अयोध्येचे सर्व नागरिक हात जोडून श्री रामचंद्रांना एका सुरात म्हणाले, माता कौसल्याचा आनंद वाढविणाऱ्या महाबाहू श्रीरामा, तुमचं स्वागत असो, सहर्ष स्वागत असो. भरताच्या वडील बंधूंनी श्रीरामांनी पाहिले की फुललेल्या कमळाप्रमाणे नागरिकांच्या सहस्त्र ओंजळी त्यांच्या दिशेने उंचावलेल्या आहेत. त्यानंतर धर्मज्ञ भरताने स्वतःच श्रीरामांच्या त्या चरण पादुका घेऊन श्रीराम महाराजांच्या चरणात घातल्या
आणि हात जोडून तो त्यांना म्हणाला, प्रभू, माझ्याजवळ ठेव म्हणून ठेवलेलं तुमचं हे सारं राज्य आज मी तुमच्या श्रीचरणी परत केलं आहे. आज माझा जन्म सफल झाला, माझे मनोरथ पूर्ण झाले. आज मी अयोध्या नरेश श्रीरामांना तुम्हाला पुन्हा अयोध्येला परतलेलं पाहतो आहे. तुम्ही राज्याचा खजिना, कोठार, घर आणि सेना सारं पहा. तुमच्या प्रतापानं या साऱ्या वस्तू पूर्वीच्या दुप्पट झाल्या आहेत. भ्रातृवत्सल भरत अशा प्रकारे म्हणत असलेला पाहून सर्व वानरांच्या तसेच राक्षसराज विभीषणाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यानंतर श्री रघुनाथांनी भरताला मोठ्या हर्षाने आणि स्नेहाने मांडीवर घेतले आणि विमानानेच ते सेनेसह त्याच्या आश्रमावर गेले. भरताच्या आश्रमात पोहोचून सेनेसह श्री रघुनाथ विमानातून उतरून जमिनीवर उभे राहिले. त्यावेळी श्रीरामांनी त्या उत्तम विमानाला उद्देशून बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, विमानराज, मी तुला आज्ञा देतो आहे की आता तू इथून देवप्रवर कुबेराच्याच जवळ जा आणि त्यांच्याच सेवेत राहा. श्रीरामांची आज्ञा होताच ते परम उत्तम विमान उत्तर दिशेला लक्ष्य करून कुबेराच्या स्थानी निघून गेले. राक्षस रावणाने ज्या दिव्य पुष्पक विमानावर बलपूर्वक अधिकार मिळविला होता तेच आता श्रीरामचंद्रांच्या आज्ञेने प्रेरित होऊन वेगपूर्वक कुबेराच्या सेवेला गेले. त्यानंतर पराक्रमी श्री रघुनाथांनी आपला सखा पुरोहित वसिष्ठ पुत्र सुयज्ञाचे चरण ज्याप्रमाणे देवराज इंद्र बृहस्पतीच्या चरणांना स्पर्श करतो त्याचप्रमाणे स्पर्शिले. मग त्यांना एका सुंदर पृथक आसनावर विराजमान करवून त्यांच्यासह दुसऱ्या एका आसनावर ते स्वतःही बसले. त्यानंतर कैकेयी नंदन भरताने मस्तकावर ओंजळ बांधून आपल्या मोठ्या भावाला सत्यपराक्रमी श्रीरामाला म्हटले, तुम्ही माझ्या मातेला पूजनीय मानून हे राज्य मला दिलत. जसं तुम्ही मला दिलत तशाच अवस्थेत आता मी तुम्हाला परत देतो आहे. अत्यंत बलवान बैल जे ओझं एकट्यानं उचलू शकतो ते वासरू उचलू शकत नाही, त्याचप्रमाणे मीही भारी ओझं उचलण्यास असमर्थ आहे. ज्याप्रमाणे पाण्याच्या महान वेगानं फुटलेला बांध जेव्हा त्याच्यातून पाण्याचा प्रचंड लोंढा वाहत असताना बांधणं अत्यंत कठीण असतं, त्याचप्रमाणे राज्याचं उघडं पडलेलं छिद्र झाकू शकण्यास मी स्वतः असमर्थ आहे. शत्रुदमन वीरा ज्याप्रमाणे गाढव घोड्याच्या चालीचं आणि कावळा हंसाच्या गतीचं अनुसरण करू शकत नाही, तसंच मी तुमच्या मार्गाचं राज्यरक्षणातल्या कौशल्याचं अनुसरण करू शकत नाही. महाबाहो नरेंद्र, ज्याप्रमाणे घराच्या आतल्या बागेत एक वृक्ष लावला गेला, तो जोमानं वाढून खूप मोठा झाला, इतका मोठा की त्यावर चढणं कठीण होत होतं. त्याचं खोड खूप मोठं आणि विशाल होतं, तसंच त्याला खूप फांद्या होत्या. त्या वृक्षाला फुलं आली, परंतु तो आपली फळं दाखवू शकला नाही. त्याच अवस्थेत तुटून तो जमीनदोस्त झाला. लावणाऱ्यांनी ज्या फळांच्या उद्देशानं तो वृक्ष लाविला होता त्या फळांचा आस्वाद ते घेऊ शकले नाहीत. हीच उपमा त्या राजालाही लागू पडते की ज्याला प्रजेनं आपल्या रक्षणासाठी पालन पोषण करून वाढविलं आणि मोठा झाल्यावर तो त्याच्या रक्षणाकडंच दुर्लक्ष करू लागला. या कथानकाचं तात्पर्य तुम्ही समजून घ्या. जर भरता असूनही तुम्ही आम्हा भृत्यांचं भरण पोषण केलं नाहीत तर तुम्ही देखील त्या निष्फळ वृक्षासारखेच गणले जाल. रघुनंदना, आता आमची हीच इच्छा आहे की जगातल्या साऱ्या लोकांनी आपला राज्याभिषेक करावा, पाहावा. मध्यान्ह कालच्या सूर्याप्रमाणे आपला प्रताप तेज वृद्धिंगत व्हावं. तुम्हाला विविध वाद्यांचा
मधुर ध्वनी, काकणं तसंच नुपुरांची किणकिण आणि गीतांची मनोहर शब्द ऐकताना झोप आणि जाग यावी. जोपर्यंत नक्षत्रमंडल फिरत असेल आणि जोपर्यंत ही पृथ्वी अस्तित्वात असेल तोपर्यंत तुम्ही या जागेचे स्वामी होऊन राहावं. इथे 33वा सर्ग पूर्ण करूया. उद्या आपण या सर्गाचा 34वा भाग पुढे वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा. सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा, म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.